नमस्कार, धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की छान छान असे सुंदर फ्रॉक। तर हे 6 महिन्याच्या मुलीचे मी 5 फ्रॉक तयार केलेले आहेत। तर ही अर्जंट ऑर्डर होती, त्यामुळे ही मी तयार करायला लागली मला, कारण ही द्यायची आहे मला परवा दिवशीपर्यंत। आणि ह्याचं मी कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ दाखवू शकले नाही, म्हणजे फारच गडबड झाली, त्या कारणाने मी हे जे कटिंगचे व्हिडिओ मी दाखवू शकलेले नाही। जर तुम्हाला पाहिजे असतील कटिंगचे आणि स्टिचिंगचे व्हिडिओ तर नक्की कमेंट करून सांगा, त्याच्यावरती पण मी छान असा व्हिडिओ नक्की तयार करेन। तर हा बघू शकता, हा खणाचं कापड आहे। तर त्यांनी सगळं मटेरियल पूर्ण दिलं होतं, लेस आणि खणाचं कापड आणि अस्तर सगळं मटेरियल त्यांनी पूर्ण दिले होते। आणि ही ऑर्डर 5 फ्रॉकची मी आज तयार केलेली आहे। तर त्यांनी 6 महिन्याच्या मुलीचा फ्रॉक सांगितला होता, पण थोडंसं वाढीव माप ठेवा असं सांगितलं, मग थोडंसं वाढीव माप मी ठेवलेलं आहे। तर बघू शकता कसं छान असं केलेलं आहे। इथं मी लेस लावलेली आहे, मध्ये असं छान असं फूल तयार केलेलं आहे, त्याच्यावरती असं छानसं छोटंसं शोचं बटन लावलेलं आहे आणि तो मी बघू शकता घेरा असा केलेला आहे। आणि खणाचा फ्रॉक अगदी लहान मुलींना खूपच सुंदर आणि खूप अट्रॅक्टिव्ह दिसतो। आणि त्यांनी स्लीवलेस सांगितलं होतं आणि पूर्ण असं गोट तयार करा म्हणून सांगितलं होतं। तर त्या टाईपमध्ये मी सुंदर असा फ्रॉक तयार झालेला आहे। तर म्हटलं तुम्हाला पण ही आयडिया छानपैकी तुमच्याबरोबर शेअर करावी, जेणेकरून तुम्हालाही जर अशी ऑर्डर आली किंवा तुम्हालाही जर लहान मुलीचे फ्रॉक शिवायचे असतील तर तुम्ही अशा पद्धतीने शिवू शकता, म्हणून म्हटलं हे तुमच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करावा। तर चला आता बघूया दुसरा फ्रॉक। तर हा बघू शकता, हा दुसरा फ्रॉक तयार केलेला आहे। तर तो कशा पद्धतीने तयार केलेला आहे, खाली राणी कलरचं कापड लावलेलं आहे, वरती आहे पोपटी कलरचं कापड आणि पूर्ण बघू शकता स्लीव्जला अशा प्लीट्स केलेल्या आहेत सुंदर अशा दोन्ही साईडला। आणि ह्याच्या पुढे वरती बघू शकता तुम्ही असं ह्याचं कापड आहे ना, म्हणजे आपलं काय म्हणतात पैठणीचं, तर त्यांनी दिलेलं होतं कापड, त्याच्यापासून छान असं काहीतरी युनिक पॅटर्न तयार करा असं त्यांनी सांगितलं होतं। तर सुट्ट जॅकेट न तयार करता ह्याला जॉईंट जॅकेटचा लुक दिलेला आहे आणि सुट्ट जॅकेट न तयार करता इथून असं जॉईंट करून जॅकेटसारखं तयार केलेलं आणि छोटंसं सुंदरसं असं छोटंसं फूल मी इथं जॉईंट केलेलं आहे, जेणेकरून जर आपण बटबटीत डिझाईन तयार केली तर अगदी लहान मुलांना ते खास वाटत नाही किंवा फारच असं ब्रॉड वाटतं। त्यामुळे नाजूक अशी डिझाईन मी तयार केलेली आहे। खाली बघू शकता सुंदर अशी मी लेस लावलेली आहे, पूर्ण अशी थोडीशी ब्रॉड लावलेली आहे, जेणेकरून खाली सुंदर असा लुक येईल। आणि अशा पद्धतीनं हा पण किती सुंदर असा फ्रॉक आपला तयार झालेला आहे। तर बघूया चला आता तिसरा फ्रॉक। तर बघू शकता हा कसा छान असा तिसरा पण फ्रॉक तयार झालेला आहे। वरती त्यांनी कॉटनचं असं कापड दिलं होतं, दोन्ही कॉम्बिनेशनचा वापर करून तुम्ही फ्रॉक तयार करा असं त्यांनी सांगितलं होतं। खाली आहे राणी कलरचं कापड, त्याच्यावरची अशी बारीक नाजूक फुलांची डिझाईन आहे, कॉटन कलरच्या लेस त्यांनी आणून दिलेल्या होत्या, वरती मी अशा पद्धतीनं लावलेले आहेत। आणि खाली बघू शकता अशी पूर्ण ह्याला मी लावलेले आहेत आणि 2 लेअर तयार केलेले आहेत। हा बघू शकता, हा एक लेअर तयार केलेला, हा एक लेअर तयार केलेला आहे आणि 2 असे लेअर तयार केलेल्या आहेत। आणि स्लीव्ज उंची 3 इंच घेतलेली आहे, गोलच गळे केलेले आहेत, कारण लहान बाळ असेल ना तर जास्त तुम्ही वेगवेगळे गळे तयार केले तर ते उतरू शकतात, त्यामुळे अगदी 2 किंवा 2.5 किंवा 3 इंच गळ्याची उंची घ्या, रुंदी पण फार कमी घ्या, जेणेकरून ते गळे उतरणार नाहीत। आणि वेगळे करू नका, शक्यतो गोलच करा, म्हणजे अगदी फिटिंगला परफेक्ट बसतात आणि शोल्डरमधून उतरत नाहीत। बघू शकता कसं सुंदर असं ह्याला पण लुक आलेला आहे आणि खूप सुंदर असा हा फ्रॉक तयार झालेला आहे। लहान मुलांच्या ह्याच्यामध्ये फार अशी आपल्याला व्हरायटी छान छान तयार करता येते आणि छान असा युनिक लुक आपल्याला देता येतो। बघू शकता कसं गोड असा फ्रॉक हा पण तयार झालेला आहे। तर बघूया आता चौथा। तर हा बघा, हा पण किती सुंदर असा फ्रॉक तयार झालेला आहे। तर वरती त्यांनी अशा कलरचं कापड दिलं होतं, 2 कॉम्बिनेशनमध्ये वापर करून तुम्ही छान असं युनिक लुक द्या असं सांगितलं होतं। खाली पण तुम्ही बघू शकता गोल्डन कलरचं कापड आहे, हे सॉफ्ट आहे, थोडंसं वरती आहे ना ते थोडंसं हार्ड आहे, म्हणून मी शक्यतो सगळ्याला अस्तर लावलेलं आहे कॉटनचं। आणि ह्याला फुगाबाई तुम्ही तयार करा असं त्यांनी सांगितली होती। तर बघू शकता इथं मी थोड्याशा कमीच चुन्या दिलेल्या आहेत, जेणेकरून बाळाला ऋतूने असं, आणि खाली अशी पट्टी लावलेली आहे। पुढच्या साईडला बघू शकता अशी छान अशी फ्रिल तयार केलेली आहे। हा थोडासा मोठाच फ्रॉक त्यांनी तयार करायला सांगितला होता, जेणेकरून 1 वर्षापर्यंत तो वापरता यावा, अगदी लहान करू नका असं त्यांनी सांगितलं होतं। तर बघू शकता किती सुंदर असा हा पॅटर्न तयार झालेला आहे। आणि मी ह्या कलरची म्हणजे सेम ह्याला मिळती जुळती अशी लेस आणलेली आहे कॉटनची, ती इथे मी लावलेली आहे आणि पूर्ण बघू शकता इथे
इथे पण मी अशी कॉटनची लेस लावलेली आहे, त्यामुळे असं छान युनिक लुक पण ह्याला पण आलेला आहे. खूप असं छान झालेलं आहे. आणि इथं पण मी प्लीट्स अशा घेतलेल्या आहेत, जेणेकरून थोडंसं असं घेरदार वाटावा असं, आणि 1 ते सव्वा वर्षापर्यंत तो वापरता यावा ह्या दृष्टिकोनातून जरा मोठाच हा फ्रॉक ठेवलेला आहे. तर बघूया आता 5वा. तर हे बघू शकता, हा नाईट ड्रेस तयार केलेला आहे. त्यांनी असं कॉटनचं कापड आणून दिलेलं होतं आणि बघू शकता वरती असं छान असा व्ही शेप दिलेला आहे. वरती इथून ओपन ठेवलेला आहे, जेणेकरून काढघाल करताना त्रास होऊ नये. आणि इथं बटन लावलेले आहेत आणि ह्याला अशी कॉटनची व्हाईट कलरची लेस आणून लावलेली आहे. आणि खाली बघू शकता अशी नाईट पॅन्ट तयार केलेली आहे. त्याला पण असं छान असं हे केलेलं आहे, लुक दिलेला आहे. इथं फ्रिल मी खालच्या साईडला दोन्हीला पण केलेली आहे. आणि इलॅस्टिक न लावता मी नाडी घातलेली आहे, जेणेकरून बाळाला कमरेला रुतू नये ह्यासाठी मी नाडी केलेली आहे. म्हणजे ॲडजस्टमेंट पण त्यांना करता येईल कमी जास्त हवं तसं. आणि बघू शकता हे छान असं हा पण नाईट ड्रेस तयार झालेला आहे. त्याची पण स्लीव्ज उंची थोडीशी कमीच केलेली आहे मी, 3-3.5 इंचच ठेवलेली आहे. आणि थोडंसं वाढीव मापच सगळ्याची ठेवलेली आहेत मी. आणि अशाच प्रकारे हे 5 फ्रॉकची ऑर्डर होती आणि ही आज कंप्लीट झालेली आहे. तर म्हणलं तुमच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करावा, जेणेकरून तुम्हालाही छोट्या मोठ्या आयडिया येत जातील आणि तुम्हीही तुमच्या जर तुम्ही बाहेरची ऑर्डर घेत असेल तर तुम्हालाही त्याचा छान असा उपयोग होऊ शकेल. किंवा तुम्हीही जर कोणाला शिकवत असाल तर ते पण तुम्हाला छान असा त्याचा उपयोग होऊ शकेल, माहिती मिळू शकेल, म्हणून हा तुमच्याबरोबर व्हिडिओ मी शेअर केलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.